स्टान्स हा आपल्याला नीट करायचा. त्यासाठी ओके पूर्ण बॅलन्सिंग बुद्धी बाहेर इथून सरळ. हे झाल्याच्या नंतर टार्गेट घ्यायचा. आपल्याला काय घ्यायचं आहे? टार्गेट. जेवढं तुम्ही टार्गेट घेणार तेवढं तुमचा किकचा स्टान्स पण नीट होणार, तुमच्या किक पण चांगल्या एका लाईन मध्ये जाणार. मग त्यासाठी बॅलन्सिंग राईट किक पिच पुन्हा सेम बसायचं. सर श्री आवाज आला घेऊ सेच हच स्किओ जो मारल्यावरती पुन्हा तुम्हाला जो स्टान्स आहे त्या स्टान्समध्ये बसायचं. पण बॉडी क्रॉस असं करायचं का? बॉडी क्रॉस झाली म्हणजे चुकलं. तुमची बॉडी सरळच पाहिजे ह्या मोमेंटवर. जसं आपण खुर्चीवरती कसं खुर्चीवरती बसल्यानंतर इकडे तिकडे हलतो का? नाही ना. खुर्चीवरती बसल्याच्या नंतर आपण कसं एकदम नॉर्मली एका लाईन मध्येच बसतो. तशा पद्धतीने तुम्हाला स्टान्सवरती बसायचं आणि तुमचा बॅलन्स पण किक मारताना असा नाही केला पाहिजे. एकदम सरळ किक मारल्यावरती तसंच बसायचं. किक मारल्यावरती सरळ, किक मारल्यावरती सरळ. पण किक मारताना हाताला घेऊन जायचं आहे का? नाही. हात तुमचा तिथेच, बॉडी तुमची तिथेच. किक फक्त पिच नी समोर किक स्पीड दे किक मार. जर किक स्पीड जर नाही मारलात ना तुमची किक वरती येणार नाही. राइट लेग राइट साइड की बादाची हिच नी सन श्रे गो रुक सेज हज स्क्यो जो हिच नी सन श्रे गो रुक सेज हज स्क्यो जो हिच नी सन श्रे गो. ओके.